ताज्या घडामोडी पाहण्यासाठी C24 या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका. सौंदर्य ते फक्त चेहऱ्यावर नसतं, ते चमकतं तुमच्या दागिन्यांमधून. सोने, चांदी, हिरे आणि विश्वासाचं तेजस्वी नाव. ओम मयूर ज्वेलर्स, संगमनेर. पिढ्यानपिढ्यांचा वारसा, आधुनिक डिझाईनची चमक आणि विश्वासाचं नातं. सर्वात कमी भाव, सर्वात कमी मजुरी, सोन्याची शुद्धता बिलावर लिहून देणारे एकमेव दालन आणि 100% हॉलमार्क शुद्धतेची हमी फक्त ओम मयूर ज्वेलर्समध्ये. खास गोल्ड SIP योजना, मजुरीवर तब्बल 100% सूट. लग्न कार्य असो, सण समारंभ असो किंवा खास क्षण, तुमची कहाणी सांगणारे दागिने मिळतील फक्त इथेच. आता सुवर्ण बस्त्यासाठी नाही कुठली धावपळ, कारण संगमनेरमध्येच आहे दागिन्यांचा खजिना. नव्या डिझाईन्ससह विश्वासानं सजलेला. तुमच्या सौंदर्याचा हक्काचा दागिना, शुद्धता पडताळणी मशीन. दागिना घेताना फसवणुकीला नाही जागा, कारण तुमच्या विश्वासाची जबाबदारी घेतली आहे ओम मयूर ज्वेलर्स. ओम मयूर ज्वेलर्स म्हणूनच आजच भेट द्या. ओम मयूर ज्वेलर्स, अशोक चौक, संगमनेर. संपर्क 93712044. ओम मयूर ज्वेलर्स, स्वतंत्र पार्किंग सुविधा. संगमनेर शहरामध्ये अवैध गोवंशीय कत्तल करणाऱ्या टोळीवरती स्थानिक गुन्हे शाखेनं मोठी कारवाई करत शहरामध्ये खळबळ उडवून दिली आहे. या कारवाईमध्ये 3 आरोपींना अटक करण्यात आली आहे. यामध्ये 8,70,800 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. सोमनाथ गारगे पोलीस अधीक्षक अहिल्यानगर यांच्या आदेशानुसार जिल्ह्यामध्ये गोवंशीय जनावरांची कत्तल आणि गोमांस विक्री करणाऱ्यांवरती कठोर कारवाई करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या आणि त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार कवाडी यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथक तयार करण्यात आलं होतं. 4 जानेवारी रोजी संगमनेर शहरामध्ये गुप्त बातमीदाराकडनं माहिती मिळाल्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं जमजम कॉलनी गल्ली नंबर 6 या ठिकाणी छापा टाकला. या ठिकाणी पत्र्याच्या शेडमध्ये गोवंशीय जनावरांची कत्तल सुरू आहे असं आढळून आलं. छाप्यामध्ये अब्दुल समद जावेद कुरेशी, सकलेन जाकीर कुरेशी आणि रेहान अल्ताफ शेख या 3 आरोपींना रंगेहात पकडण्यात आले. आरोपींकडनं 2,900 किलो गोमांस, कत्तलीसाठी वापरलेली कुऱ्हाड, कासन आणि सुरी असा एकूण 8,70,800 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणी आरोपींविरुद्ध संगमनेर शहर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास संगमनेर शहर पोलीस स्टेशन करत आहे. ही संपूर्ण कारवाई पोलीस अधीक्षक सोमनाथ गारगे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक महादेव गुट्टे आणि त्यांच्या पथकानं यशस्वीपणे पार पाडली आहे. शावी शेख, C24 संगमनेर. सुनबाई, आजही चहा काल सारखाच बनव. अगं, कोणती नवीन चहापत्ती आणली आहेस का? काय ग, कालच्या चहाचं रहस्य काय आहे? प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध. चहापत्ती तीच, फक्त दूध नवीन. आणि माझ्या चहाला मिळाला सुंदर रंग आणि स्वाद. तुम्ही फक्त दूध बदला, राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा.